लग्न समारंभ, वाढदिवस, पार्टी, घरगुती लहान मोठ्या सर्व प्रकारच्या कार्यक्रमांसाठी शुद्ध व स्वच्छ पिण्याचे पाणी मिळवण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे AK काकडे वॉटर सप्लायर। आमचा पत्ता गीताई रत्नाई निवास, मोहनी राजनगर, कोपरगाव, जिल्हा अहिल्यानगर। संपर्क 7972 14 54 05, 92 70 67 47 10, 70 30 60 37 60। शहर व तालुका महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने शहरातील रयत शिक्षण संस्थेचे पद्म मेहता प्राथमिक कन्या शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी तालुका अध्यक्ष जनार्दन जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी सचिव विजय कापसे, शहर अध्यक्ष हाफिज शेख, उपशहर अध्यक्ष स्वप्नील कोपरे, कार्याध्यक्ष बिपिन गायकवाड, विनोद जावरे, राजेंद्र तासकर, अक्षय काळे, गोविंद वाकचौरे, अमोल गायकवाड यांच्यासह संघटनेचे सर्व सदस्य, शाळेचे मुख्याध्यापक सुभाष दरेकर आदी यावेळी उपस्थित होते। सदरची रांगोळी स्पर्धा ही लहान गट व मोठा गट अशा 2 गटांमध्ये घेण्यात आली। या स्पर्धेमध्ये 30 विद्यार्थिनींनी सहभाग घेऊन विविध प्रकारे रंग भरून अत्यंत सुबक पद्धतीने रांगोळ्या साकारल्या होत्या। सदर रांगोळ्यांचे निरीक्षण व परीक्षण शाळेच्या शिक्षिका श्रीमती रंजना गवळी, सौ मनीषा खळदकर, सौ संगीता दरेकर, श्रीमती उज्ज्वला वदक, श्रीमती मीना निर्मळ, सौ सुनीता क्षीरसागर, सौ वंदना खर्डे, श्रीमती मंगला आव्हाड, सौ ज्योती आरोटे, सौ शुभांगी शेळके यांनी सर्व रांगोळींचे परीक्षण करून यामध्ये उत्कृष्ट कलाकृती व सुबक रांगोळी साकारणाऱ्या मुलींची यादी निश्चित करून त्यानंतर सर्व पत्रकारांच्या उपस्थितीत परीक्षण करून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक काढून स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला। यामध्ये लहान गट व मोठा गटाचा निकाल उपस्थित पत्रकारांच्या उपस्थितीत काढण्यात आला। यामध्ये लहान गटात प्रथम क्रमांक हर्षिका दीपक वाघ, द्वितीय क्रमांक स्पृहा स्वप्नील खडांगळे व तृतीय क्रमांक आरजू पठाण विद्यार्थिनींची निवड करण्यात आली। तर मोठ्या गटामध्ये प्रथम क्रमांक समीक्षा सोनवणे, द्वितीय क्रमांक दीक्षा जाधव, तृतीय क्रमांक गौरी चव्हाण या विद्यार्थिनींची निवड करण्यात आली। यामध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने सन्मान चिन्ह व प्रशस्ती पत्र देऊन गौरवण्यात आले। तर सहभागी झालेले उत्तेजनार्थ 30 विद्यार्थिनींना प्रशस्ती पत्र देऊन गौरवण्यात आले। या प्रसंगी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका सचिव प्राध्यापक विजय कापसे व शहर कार्याध्यक्ष बिपिन गायकवाड यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे शिक्षिका सौ शुभांगी शेळके यांनी केले, तर आभार शाळेचे मुख्याध्यापक सुभाष दरेकर यांनी मानले। यावेळी शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षिका व कर्मचारी वृंद तसेच विद्यार्थी व विद्यार्थिनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। अत्यंत आनंददायी वातावरणामध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला। 6 जानेवारी पत्रकार दिन या दिनाच्या निमित्ताने आज आपल्या विद्यालयामध्ये महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने आलेल्या सर्व पत्रकारांचं मी हार्दिक स्वागत करतो, अभिनंदन करतो। पत्रकार दिन साजरा करताना विद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये एक चांगला स्तुत्य उपक्रम या पत्रकार संघाच्या प्रमुखांनी व सदस्यांनी साजरा केलेला आहे। यामध्ये आमच्या विद्यालयामध्ये रांगोळी स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आणि या रांगोळी स्पर्धांमध्ये घवघवीत असे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आणि या विद्यार्थ्यांमधून 3 क्रमांक काढले गेले आणि या पत्रकार संघाच्या सर्व कोपरगाव तालुका अध्यक्ष व सर्व सदस्यांनी या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ट्रॉफी आणि प्रशस्ती पत्रकाचं वाटप केलं आणि त्यामुळं विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्या कलागुणांना वाव मिळण्याची संधी मिळालेली आहे आणि त्यामुळे या सर्व कोपरगाव तालुका पत्रकार दिनाच्या तालुक्यातील पत्रकार दिनाच्या निमित्ताने सर्वांचे मी अभिनंदन करतो आणि त्यांना भावी आयुष्याच्या शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय कर्मवीर। सर्व आजच्या या पत्रकार दिनाच्या निमित्ताने सर्व पत्रकारांना भावी वाटचालीस शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय हिंद, जय कर्मवीर। महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने दरवर्षी विविध उपक्रम राबवले जातात। त्या अनुषंगाने आज कोपरगाव शहरातील
रयत शिक्षण संस्थेच्या पद्मा मेहता प्राथमिक कन्या विद्यालयात रांगोळी स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते. त्या निमित्ताने विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र, ट्रॉफी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. एक संस्थेचा उपक्रम म्हणून आम्ही या ठिकाणी हा उपक्रम साजरा केलेला आहे. या उपक्रमामध्ये शाळेचे मुख्याध्यापक सन्माननीय दरेकर सर यांचं मोलाचं योगदान लाभलं. त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. यापुढेही राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने विविध उपक्रम राबवण्याचा आमचा मानस आहे. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने आज कोपरगाव या ठिकाणी रयत शिक्षण संस्थेचे पद्मा मेहता प्राथमिक विद्यालय या ठिकाणी रांगोळी स्पर्धेचं व चित्रकला स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होते. त्यानिमित्तानं महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने आज त्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र व सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी त्या चिमुकल्यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात आला. यासाठी आमच्या कोपरगाव तालुका अध्यक्ष आदरणीय जनार्दनजी जगताप सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कोपरगाव शहराची कमिटी या ठिकाणी विविध उपक्रम या ठिकाणी घेऊन या ठिकाणी ते कार्यक्रम यशस्वी करत असतो. यापुढे देखील असे छोटे मोठे उपक्रम आम्ही महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने व कोपरगाव शहर व तालुक्याच्या वतीने घेणार आहोत असं या ठिकाणी मी नमूद करतो. जय हिंद.